विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 22 आहे, ज्यामध्ये आपण रेल्वे पदभरती ग्रुप डी च्या आपण परीक्षेच्या आता अंतिम दिवसांमध्ये संपूर्ण काही परीक्षाभिमुखाचे टॉपिक वाईज आपण सर्व काही प्रश्न आपण कव्हर करत आहोत, जे आपले महाराष्ट्रामधील संपूर्ण मित्र जे की मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत आहेत, त्यासाठी आपण ऑलरेडी आपली जी आहे संपूर्ण परीक्षाभिमुखाची अतिसंभव प्रश्नांची सिरीज आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण आतापर्यंत संपूर्ण काही ज्यामध्ये तुमचं गणित बुद्धिमत्ता असो किंवा सामान्य आपला जीके जीएसचा विषय असो किंवा आपला सामान्य विज्ञानचा विषय असो, या सर्ववर आधारित आपले ऑलरेडी व्हिडिओज अवेलेबल आहेत। जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डवर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि जर तुम्हाला व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसेल मित्रांनो, फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। या ठिकाणी आपण आरआरबी व एसएससी ची सर्व काही तयारी आपण आपल्या मराठी भाषेमधून या ठिकाणी करून घेत असतो मित्रांनो। तर आजचा आपला व्हिडिओचा भाग 22 आहे, ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञानावर आधारित जे काही आपण सीबीटी परीक्षेसाठी पाहणारे आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी होता, त्यामुळे व्हिडिओ मधला प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। यामधला आपला प्रश्न पहिला एक काय म्हणतो पहा, की पोलिओ व्हायरस तोंडाद्वारे प्रवेश करून खालीलपैकी कोणत्या संस्थेवर जे की परिणाम करते। तर जी पोलिओ जो व्हायरस आहे जो की तोंडाद्वारे प्रवेश करून म्हटलेला आहे या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की चेतासंस्थेवर। तर पोलिओ विषाणू तोंडावाटे शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मुख्यतः चेतासंस्थेवर जे की परिणाम करतो, ज्यामुळे स्नायू पक्षघात जे की होऊ शकतो, ज्याला आपण पॅरालिसिस असं देखील बनतो। तर पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की ऑप्शन ए याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पुढील दुसरा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते डेंगू रोगाचे लक्षण नाही। तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, दृष्टी अंधुक होणे हे जे आहे याचं लक्षण नाही। तर डेंगू तापाच्या सामान्य लक्षणामध्ये खूप ताप येणे आणि कधी कधी रक्ताच्या उलट्या होणे याचा समावेश होतो। तर श्वास जोरात चालणे हे निमोनिया सारख्या इतर गंभीर समस्याचं लक्षण असू शकते, परंतु दृष्टी अंधुक होणे हे डेंगूचे विशिष्ट लक्षण नाही। त्यामुळे याचं उत्तर जे की पर्याय नंबर ड हे होणार असेल। आणि तुम्ही जेव्हा सामान्य विज्ञानाच्या सेक्शनवर जाल, तुम्हाला या प्रकारचीच आणि अशा प्रकारची साम्य प्रकारचे तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी जे की पाहायला मिळणारे असतील, आणि तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची आपण तयारी या ठिकाणी आपण करून घेत आहोत मित्रांनो। त्यानंतरचा आपला प्रश्न 3 असा आहे, खालीलपैकी कोणते अनुवांशिक दोष बहुधा पुरुषांमध्येच आढळतात। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर क, ए व ब दोन्ही, म्हणजे की हिमोफिलिया आणि रात आंधळेपणा हे दोन्हीही एक्स गुणसूत्राशी संबंधित अनुवांशिक दोष आहेत, जे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जे की जास्त प्रमाणामध्ये आढळतात। म्हणून पर्याय नंबर याचं जे की ए आणि ब दोन्ही बी होणार असेल, जे की हिमोफिलिया आणि रातआंधळेपणा, पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार आहे, जे की स्त्रियांपेक्षा जास्त कोणामध्ये तर पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये हे आढळतात। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो पहा, की गॅबियन तापाचे खालीलपैकी प्रमुख लक्षण कोणतं यापैकी। तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की क, ए व बी दोन्ही, म्हणजे की डोकेदुखी आणि अंगदुखी। कशावरून, तर गॅबियन तापाच्या प्रमुख लक्षणांमध्ये डोकेदुखी आणि अंगदुखी यांचा समावेश होतो, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा असा आहे, टायफॉइड या रोगाची लागण खालीलपैकी कशामुळे होते। तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, जे की ए व बी दोन्ही मध्ये, ज्यामध्ये दूषित अन्न ग्रहण केल्याने आणि दूषित पाणी ग्रहण केल्याने टायफॉइड या रोगाची थोडक्यामध्ये जी आहे जे की लागण लागते, म्हणून पर्याय नंबर याचं क हे याचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल आणि तुमच्याकडे मराठी भाषेमधील नोट्स किंवा मित्रांनो सरावासाठी टेस्ट सिरीज उपलब्ध नसेल, तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो मराठी भाषेमधून टेस्ट सिरीज व मित्रांनो ई बुकची बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्याच्यात मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये ऍडमिशन तुम्ही किंवा एनरोल केलं नसाल तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक जी आहे ती मिळणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण आरआरबी ग्रुप डी च्या तयारीसाठी मित्रांनो त्या ठिकाणी आपण सुसविस्तर परिपूर्ण जो सीबीटी परीक्षा पेपर आहे त्या पेपरच्या मित्रांनो तुम्हाला अनुभव घेता यावा, त्या दृष्टीने मित्रांनो आपण परिपूर्ण त्या ठिकाणी मित्रांनो टेस्ट सिरीज व त्यासोबतच मित्रांनो ई बुक आपण तुम्हाला एनरोल करून दिलेला आहे, ज्यामध्ये आपण 100% तुमच्या परीक्षेची तयारी करून घेतलेली आहे। तर जे कोणी विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नसेल किंवा ज्यांना वाटतं की आपला अभ्यास व्हायला पाहिजे किंवा चांगले गुण तुम्हाला मिळवायचे असतील किंवा तुमचा अभ्यास तुम्हाला तपासायचा असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपली जी आरआरबी ग्रुप डी स्पेशल मित्रांनो बॅच आहे ती तुम्ही लगेचच्या लगेच एनरोल करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मित्रांनो लिंक्स वगैरे तुम्हाला संपूर्ण मिळून जातील व आपल्या ॲप्लिकेशनची लिंक देखील त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो मिळणारी असेल, त्या डाउनलोड करून मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही त्यामधला संपूर्ण काही आपले ई बुक्स टेस्ट सिरीज मित्रांनो परिपूर्ण या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही सराव करा। 100% मित्रांनो तुमचा निकाल हा तुमच्या बाजूने येणार असेल, कारण का त्यामध्ये परिपूर्ण तुमच्या परीक्षेमध्ये जे विचारलं जाऊ शकतं असं संपूर्ण काय मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला आपण ऍड करून दिलेलं आहे। त्यामुळे अंतिम दिवसांमध्ये
पद्धतीमध्ये सटीक पद्धतीने व योग्य मार्गदर्शनाखाली तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल आणि मित्रांनो तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर लगेचच्या लगेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यामधला लगेचच्या लगेच आपला आरआरबी ग्रुप डी स्पेशली मित्रांनो हा अंतिम दिवसांमधला कोर्स जो आहे तुम्ही एनरोल करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. आणि काही प्रश्न किंवा काही शंका असतील तुम्ही त्या ठिकाणी आपल्या ॲपद्वारे तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कमी वेळेमध्ये जेवढं काय मित्रांनो होईल तेवढ्या त्या ठिकाणी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. तर त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की काय म्हणतो पहा, काचेमध्ये प्रकाशाची चाल खालीलपैकी किती? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब 1.96 गुणाकारामध्ये 10⁸ एवढं जे आहे थोडक्यामध्ये काचेमध्ये प्रकाशाची चाल आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 7वा असा आहे की वस्तूचे वजन लिफ्ट खाली येताना कसे जाणवेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की कमी जाणवेल. तर जेव्हा लिफ्ट खाली येते तेव्हा वस्तूच्या वजनाच्या दिशेने त्वरण होते, यामुळे लिफ्टमधील व्यक्तीला स्वतःचे वजन जे की कमी झाल्यासारखे जाणवते. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे वस्तूचे वजन सर्वात जास्त कोठे असते यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की पृथ्वीच्या ध्रुवावर थोडक्यामध्ये असते. तर वस्तूचे वजन जे की हे गुरुत्वीय त्वरणावर अवलंबून असते आणि पृथ्वीच्या ध्रुवावर जे त्याचे मूल्य सर्वात जास्त असते, कारण ध्रुव हे पृथ्वीच्या जे की केंद्राजवळ आहे, त्यामुळे वस्तूचे वजन हे ध्रुवावर सर्वात जास्त असते. तर विषुववृत्तावर कसं असतं जे की सर्वात कमी असतं. तर तुम्हाला परीक्षेमध्ये असं देखील प्रश्न येऊ शकतो की वस्तूचे वजन हे विस्तृतावर जे आहे ते कसं असतं तर जे की सर्वात कमी असतं. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवून घ्यायचं आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 9वा असा आहे एखाद्या पदार्थ वरच्या दिशेने फेकला असता काय होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की गतीज ऊर्जा कमी होत जाते व स्थितीज ऊर्जा थोडक्यामध्ये वाढते. पर्याय नंबर ए हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला सापेक्ष आर्द्रता किती असल्यास हवा कोरडी असते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बी 60 पेक्षा कमी. जर सापेक्ष आर्द्रता जे की 60 पेक्षा कमी असेल तर हवा जे की कोरडी वाहते. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11वा आपला इसवी सन 1800 मध्ये इंटरफेरन्स ऑफ लाईट सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए थॉमस यंग यांनी जे आहे ते मांडलेला आहे. तर थॉमस यंग यांनी इसवी सन 1800 मध्ये प्रकाशाच्या व्यक्तीकरणाचा सिद्धांत मांडला आणि 1801 मध्ये यंगच्या दुहेरी स्लिट प्रयोगाद्वारे त्याचे प्रात्यक्षिक देखील दाखवलेलं होतं. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा माशांचे हृदय किती कप्प्याचे बनलेलं असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 2. तर माशांचं हृदय हे 2 कप्प्याचं बनलेलं असतं, ज्यामध्ये एक अलिंद आणि एक निलय असं जे आहे थोडक्यामध्ये असतं. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा सापेक्ष आर्द्रता किती असल्यास हवा दमट वाढते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की याचं ए 60 पेक्षा जास्त. तर जर सापेक्ष आर्द्रता 60 पेक्षा जास्त असेल तर हवामान हे थोडक्यामध्ये दमट वाढते. त्यानंतरचा 14वा प्रश्न आहे 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढल्यास लांबीतील प्रसारणाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए जे की रेषीय प्रसारण असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न बाष्पीभवनाचा वेग तापमानाशी कसा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की समानुपाती हे थोडक्यामध्ये याचं उत्तर आहे. तर बाष्पीभवनाचा वेग हा तापमानाशी समानुपाती असतो, म्हणजे की तापमान वाढल्यास बाष्पीभवनाचा वेगही वाढतो. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 16वा पोलिओ हा रोग कोणामध्ये आढळतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब फक्त मानवामध्ये जो आहे पोलिओ हा रोग जो आहे विशेषतः आढळतो. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न रातआंधळेपणा विशेषतः कोणत्या रंगामध्ये आढळतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क लाल व हिरवा यामध्ये आढळतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 18वा उभयचर प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचं असतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब 3 प्रकारचं असतं. त्यानंतरचा आपला 19वा प्रश्न शुक्राशय द्रवामध्ये कोणती शर्करा असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क फ्रॅक्टोज ह्या प्रकारची जी आहे शर्करा असते. तर यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर शुक्राशय द्रवामध्ये फ्रॅक्टोज नावाची शर्करा असतं जी शुक्राणूंना जे की ऊर्जा पुरवते. पर्याय नंबर जे की क उत्तर होणार असेल. तर कमी विद्युतधारक वाहकसाठी कोणत्या तार वापरतात जे की कमी विद्युत वाहकतेसाठी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ए जास्त लांबीची पातळ तार जे की वापरतात. तर पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की ए हे उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा 21वा प्रश्न, दगडावर सापडणाऱ्या शेवलाला काय म्हणतात? तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की यापैकी नाही. तर दगडावर जे वाढणारं आपला शेवालाल असतं, जे की सामान्यतः लिथोफाइट्स किंवा क्रिप्टोलिथिक शैवाल असं देखील म्हणतात. तर त्यापैकी दिलेल्या पर्यायापैकी एकही बरोबर नाही, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं असेल. तर योनीमधील कोणता गुणधर्म नाहीसा करणे हे प्रोटेस्ट द्रवाचे कार्य आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, आम्ल गुणधर्म हे आहे. तर योनीच्या नैसर्गिकरित्या असलेला आम्लधर्म नाहीसा करणे हे प्रोटेस्ट द्रवाचे कार्य आहे, जेणेकरून शुक्राणूंना जगण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण मिळू शकेल, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न, जास्त विद्युत रोधासाठी कोणता तार वापरतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की यापैकी नाही. तर जास्त विद्युत रोध मिळवण्यासाठी जास्त लांबीची आणि कमी जाडीचा तार वापरतात, जे की यामध्ये नाही, म्हणून पर्याय नंबर जे की ड उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 24वा, विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा दिसण्याचं कारण काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, जे की सांद्रीभवन. तर सांगायचं झाल्यास विमानाच्या मागे पांढरी तेजोखोर दिसण्याचं मुख्य कारण म्हणजे की इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या गरम दमट वायूमधील पाण्याची वाफ वातावरणातील खूप कमी तापमानामुळे त्वरित गोठून बर्फाचे छोटे कण तयार होतात. या प्रक्रियेला सांद्रीभवन असं देखील म्हणतात. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा कोणती? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की विद्युतधारेच्या विरोधात. तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा नेहमी पारंपरिक विद्युतधारेच्या जे की विरुद्ध दिशेने जो की असतो. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण सामान्य विज्ञान या विषयावर आधारित पाहिलेले आहेत. तर आपण गणित व बुद्धिमत्ता व त्यासोबतच GK/GS आणि मित्रांनो जनरल सायन्स याचे आपण संपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओ सिरीज देखील वाढवणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली RRB ग्रुप डी स्पेशली जी बॅच आहे ती एनरोल केली नसेल तर लगेच एनरोल करून घ्या. आपले ॲप लगेच डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी चांगल्या उत्तम तयारीला लागू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.